हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा जी माप आपल्याला कटिंग करताना लागणार आहे तर ती इथे मी लिहून घेतलेली आहे। तर 34 साईजचा हा ब्लाउज आहे। छातीची घडी 8.5 इंच प्लस 2 इंच मार्जिन, 10.5 इंच घडी घेतलेली आहे। शोल्डर 5.5 इंच, मुंडा 6 इंच, गळा रुंदी 2.5 इंच आणि बाही जी आहे तर ती 3.5 इंच आहे। त्याच्यात प्लस आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला आता अस्तर घेतलेला आहे। तर बघू शकता बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे मी। तर सर्वात पहिले बघा अस्तरला आपल्याला खालच्या साईडला सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून अस्तरचा जो कापड आहे तर तो आपल्याला बघा इथं माप घेताना परफेक्ट अशी यावी यासाठी लाईन आखून घ्यायची आहे। तर इथं बघा ब्लाऊजची उंची आहे तर ती 15 इंच आहे। तर 15 इंच आपल्याला इथे ब्लाऊजची उंची टाकायची आहे बघा या पद्धतीने। तर 14 इंच इथं तयार उंची पाहिजे मला, तर त्यासाठी मी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे। आता बघा शोल्डरचं माप टाकायचं आहे, जिथं आपण उंची घेतलेली आहे तिथं 5.5 इंच इथं शोल्डर घेतलेलं आहे। तर ते दोघं साईडला आपल्याला उंची मोजायची आहे बघा या पद्धतीने। 15 इंच इथं ब्लाऊजची उंची घेतलेली आहे मी। तुम्ही तुमची ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता। तर शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदी तुम्ही जी मी दाखवलेली आहे म्हणजे 5.5 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा आणि इथं तुम्ही गळा रुंदी आहे ती 2.5 घ्यायची आहे। आता शोल्डर आणि मुंडा या पद्धतीने बघा चेक करायचा आहे आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे। आता 10.5 इंच आपली इथं घडी येते ब्लाऊजची, 8.5 इंच छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच इथं मार्जिन घ्यायची आहे। तर टोटल बघा आपल्या इथं 10.5 इंच झालेला आहे। छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 2 इंच मार्जिन। आता 10.5 इंच वरच्या साईडला आलेला आहे, तेवढंच आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा 10.5 इंच घ्यायचं आहे बघा या पद्धतीने। आता दोघं पॉईंट आहे त्यांना आपल्याला जोडायचं आहे। तर पहा व्यवस्थित असं जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो इथं 1.5 इंचावरती दिलेला आहे मी। आता मुंडा तुम्ही जेवढा घेतला असेल तर बघा इथं 6 इंच मुंडा घेतलेला आहे, तर त्याचे निम्मे घ्यायचं आहे। तर 6च्या निम्मे 3 इंच घेतलंय मी आणि या पद्धतीने तिघं पॉईंट जोडत आपल्याला इथं मुंड्याचा शेप द्यायचा आहे। तर पहा जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे। आता पाठीमागच्या गळ्यासाठी इथं 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची। गळा तुमच्या आवडीनुसार पाठीमागचा तुम्ही घेऊ शकता। आता बघा आपण कटिंग करून घेऊया। तर सर्वात पहिले बघा जे खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने शोल्डरची इथं कटिंग करायची आहे। आता मुंडासुद्धा तसाच कटिंग करायचा आहे बघा। तर व्यवस्थित असं इथं तुम्ही कटिंग करायचं आहे। तर या ब्लाऊजचं तुम्हाला पेपर पॅटर्न पाहायचं असेल तर तरीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि काही अडचण आली किंवा तुम्हाला दुसऱ्या मापाचा जर ब्लाऊज पाहायचा असेल कटिंगचा तरीसुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आता बघा हा जो पार्ट आपण कटिंग केलेला आहे पाठीमागचा तर तो ठेवून आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। तर इथं सुद्धा बघा अस्तरचा कापड आहे तर ते खालीवर दिसतंय मला, तर ते थोडंसं इथं मी कट करून घेते म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं जाईल। आता बघा पुढच्या भागाची हुक राहणार आहे तर त्यासाठी इथं 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेली आहे मी। तर पहा इथं या पद्धतीने मार्जिन सोडून दिलेली आहे 1/2 इंच। त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागची उंची आपण बघा 15 इंच घेतलेली होती, तर पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन वाढवायची असते। तर 16 इंच बघा इथं बरोबर येते उंची। तर बघू शकता इथं तर मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता पाठीमागचा जो पार्ट होता तर तो बघा इथं जसा आहे तसा आपल्याला ठेवायचा आहे। तर इथं 1/2 इंच एक्स्ट्रा पट्टी सोडलेली आहे, तिथून पुढच्या साईडला मी तो पार्ट ठेवलेला आहे आणि खालून बघा इथं 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर इथं या पद्धतीने खडूने मार्किंग करून घेते। तर बघू शकता इथं जसं आहे तसं इथं आता मार्किंग करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायला सोपं जाईल। तर व्यवस्थित असं बघा मार्किंग करायचं आहे। तर पहा पाठीमागचा पार्ट ठेवून पुढच्या भागाची आपण कटिंग करणार आहोत। आता बघा व्यवस्थित इथं लाईन आखून घेते, दिसत नाही ती त्यासाठी। आता मुंडा बघा आपण इथं व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे। शोल्डर आपण 5.5 इंच घेतलं होतं ते चेक केलं। मुंडा इथं 6 इंच मोजलेला आहे। त्याच्यानंतर बघा पुढचा मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे सर्वात पहिले। आता बघा 1 इंच इथं मार्किंग करायचं आहे 1 इंचावरती आणि सिंपल असा आपल्याला इथं बघा गोल गळ्याचा इथं शेप द्यायचा आहे, म्हणजे
मुंड्याचा शेप द्यायचा आहे. इथं बघा पहिली मार्किंग केलेली होती मुंड्याची, तर ती क्रॉसमध्ये इथं आखून घेतलं आहे मी, म्हणजे कटिंग करताना आपलं इथं लक्षात राहतं. आता पुढचा गळा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर 2.5 इंच गळा रुंदी, 6.5 इंच पुढचा गळा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही मी. आता बघा बॉक्स तयार करून घेऊया आपण गळ्यासाठी. तर या पद्धतीने व्यवस्थित असा बॉक्स तयार करायचा आहे. आता त्याच्यानंतर बघा गळ्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित असा. त्याच्यानंतर बघा वरचा जो टक्स आहे उभा टक्स, तर तो मोजायचा आहे. तर 11 इंच वरती हा पुढचा जो टक्स आहे उभा टक्स तो आहे. 4.25 इंच वरती जिथं आपण उभा टक्स मोजलेला आहे तिथून आडवा मोजलेला आहे आणि खालीसुद्धा 4.25 इंच घेतलेला आहे बघा खालीसुद्धा. आता वरून हा आपला 11 इंच वरती उभा टक्स मोजलेला आहे. आता दोघं पॉईंट जोडून आपण लाईन आखून घेऊया या पद्धतीने बघा. आता जी लाईन आखलेली आहे तिथून 2 इंचावरती मार्किंग करायची आहे, सॉरी 2.5 इंचावरती. त्याच्यानंतर बघा वरती आपल्याला 2.5 इंच परत घ्यायचे आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे. फिटिंगच्या साईडला सुद्धा 2.5 इंच घ्यायचं आहे, कमरेच्या साईडला 2.5 इंच आणि मुंड्याच्या साईडला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. आता बघा हे पॉईंट जोडून घ्यायचे फिटिंगच्या साईडचे आहे ते. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं प्रिन्सेसचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. तर व्यवस्थित असं तुम्हाला जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे बघा. तर या पद्धतीने मी इथं व्यवस्थित शेप दिसतो इथं प्रिन्सेसचा, तर तसा राहू देते. त्याच्यानंतर बघा पुढच्या भागाची उंची आणि पाठीमाग भागाची उंची सारखी यावी यासाठी फक्त पुढच्या भागामध्ये आपल्याला उंची वाढवायची आहे. आता या पद्धतीने दोघं पॉईंट मी इथं आखून घेतलेले आहे. आता कटिंग करून घेऊया. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर या पद्धतीने बघा ब्लाऊजची कटिंग जी आहे तर तुम्ही सेम याच पद्धतीने मापं टाकून पेपर कटिंग तुम्ही करू शकता. आता बघा कटिंग करताना सर्वात पहिले शोल्डरचा पार्ट आहे तिथून मी कट केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मुंड्याचा शेप आहे तर तो कट करायचा आहे. आता तिरकस लाईट फिटिंगची आहे ती जशी आहे तशी कटिंग करायची. आता बघा पुढच्या भागाची उंची आणि पाठीमागच्या भागाची उंची सारखी यावी यासाठी तिरकसची पट्टी होती तर ती मी कट करून घेतली. पुढच्या भागामध्ये पफ व्यवस्थित यावा यासाठी बघा आपण 2.5 इंच एवढी मार्किंग घेऊन हा बघा एवढा आपला इथं प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित येणार आहे तेवढा पार्ट आपण एक्स्ट्राचा घेतलेला आहे. तर हा पफसाठी आपण यूज करू, त्यासाठी फिटिंगच्या साईडला 2.5 इंच इथं आपण एक्स्ट्रा इथं मार्जिन वाढवलेली आहे. पुढचा जो गळा आहे तर तो गोल घेतलेला आहे आणि या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. आता जेवढा आपला कापड उरलेला आहे अस्तरचा तर त्याच्यामध्ये आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर या पद्धतीने बघा 4 पदरी घडी घालायची आहे. त्याच्यानंतर छातीची घडी आपण 10.5 इंच मार्जिनसहित घेतलेली होती. तर बाहीची घडी आपल्याला 1 इंच मायनस करायचा आहे, म्हणजे 9.5 इंच आपली बाहीची घडी येणार आहे या ब्लाऊजसाठी. तर पहा आता या पद्धतीने मी मोजून घेते, 9.5 इंच बरोबर येतं ते. आता बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे बाहीची. आता 3.5 इंच बाही होती तर 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. टोटल आपली बाही लांबी इथं 4.5 इंच घेतलेली आहे. दोघं साईडला मोजून घेतलं आणि तेवढंच इथं बॉक्स तयार करून घेतला. मुंड्याचा शेप देण्यासाठी वरून 2.5 इंचावरती मार्किंग केली आणि आतल्या साईडला बघा 2 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे. आता जिथपर्यंत लाईन आखलेली आहे तिथून व्यवस्थित आपल्याला तिरकस लाईन आखायची आहे बंद बाजूकडे या पद्धतीने. आता 3 पॉईंट घ्यायचे आहे 2-2 इंचाचे. तुम्ही 1.5 इंचसुद्धा इथं घेऊ शकता. तर मी इथं 2 इंच घेतलेले आहे. पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच, पुढचे 2 आहे त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि सिंपल असा आपल्याला बाहीचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज जमेल. आता खालच्या साईडला दंडघेर घ्यायचा आहे 6.5 इंच आणि 2 इंच मार्जिन. या पद्धतीने आता बाहीची कटिंग करायची आहे. तर बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले आपल्याला वरचा जो आकार आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे आणि जो दंडघेरच्या तिथं आपण बघा तिरकस लाईन आखलेली आहे तर तीसुद्धा इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असं खालचा वरचा कापड व्यवस्थित पकडायचा. त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करण्यासाठी बाहीला ओपन करून पुढचा मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा आहे. तर पहा इथं बाहीची कटिंगसुद्धा झालेली आहे. आता आपला मेन कापड आहे जो ब्लाऊज पीसचा तर त्याला या पद्धतीने ओपन करायचं आहे. त्याची बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवायची आहे बघा. या पद्धतीने व्यवस्थित असं आखून ठेवून घ्यायचं आहे.
आणि त्याच्यानंतर बंद बाजूकडे आपल्याकडे ठेवताना आपल्याला पाठीमागचा पार्ट आहे तर तो नेहमी बंद बाजूकडून काढायचा असतो। तर कटिंग करत असताना बघा अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्रा कापड सोडत आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो कट करायचा असतो, कारण आपल्याला अस्तर जोडताना अडचण यायला नको यासाठी ही पद्धत यूज करायची आहे। तर कटोरी जी आहे तर ती मी इथे व्यवस्थित ठेवून पाहते व्यवस्थित आहे की नाही ते। खालचा सुद्धा कापड व्यवस्थित चेक करायचा आहे, तर तिथं कमी पडतोय तर त्यासाठी मी या पद्धतीने इथं फिरवून ठेवते आता। तर कटोरीसुद्धा आपल्याला पाव इंच किंवा इथं अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून कटिंग करून घ्यायची आहे। तर या ब्लाऊजचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा। तर आता बघा पाठीमागचा पार्ट आणि कटोरी जी आहे तर ती आपण कट करून घेतलेली आहे। आता खालचा आणि वरचा कापड व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा मी इथं। इथं आपल्याला बाही ठेवायची आहे, तर बाही व्यवस्थित ठेवून तीसुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून मी कटिंग करून घेते। स्लीव्ज आहे त्या लहान आहे त्याच्यामुळे इथं बघा बाही कटिंग करायला सोपं जातं। आता इथं आपली साईड पार्ट राहिलेला आहे, तर तो सुद्धा इथं बघा जिथे होत असेल ॲडजस्ट त्या पद्धतीने ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। हा जो ब्लाऊज आहे सिंपल असा गोल गळा आहे त्याला आणि पायपिंग सांगितलेली आहे कस्टमरने, तर त्यानुसार मी हा ब्लाऊज त्यांना शिवून देणार आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट नक्की करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।